खासदार विशाल पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी बजेटवरती। संपूर्ण निर्मला सीतारामन यांचं तुम्ही ऐकलं बजेट मांडलं, साधारणतः 1.25 तास त्या बोलल्या। काय महाराष्ट्राला काय मिळालंय बजेट? महाराष्ट्राला ह्या बजेटमधनं काय मिळेल अशी आम्हालाही अपेक्षा नव्हती। ह्या केंद्र सरकारला काहीतरी महाराष्ट्राच्या लोकांवर राग आहे, त्यांना मतं दिलीत तरी राग आहे, त्यांना लोकसभेला पाडलं हे अजून मोदी साहेब विसरलेले नाही आहेत। आणि म्हणून विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा पुढे करून कसं तरी त्यांना विजय जरी मिळाला असला तरी ही मनात त्यांच्या खंत आहे। आणि म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख होईल अशी काय आम्ही अपेक्षा केली नव्हती। काही लोक करत होते, पण आम्हाला माहीत होतं की ही सावत्र वागणूक ही महाराष्ट्राला मिळणार आणि ती मिळाली। एवढा वेळ बिहारचा उल्लेख केला गेला, जणू का हा बिहारचा अर्थसंकल्प आहे, कारण हे सरकार जे टिकले ना, हे टिकून ठेवले, टेकूर जो लागला आहे तो बिहारचा लागला आहे। पण त्याच्या बदल्यात काय द्यायचं? पूर्ण देश त्यांना देणार नसतील तर देऊ देत, पण महाराष्ट्र सांभाळला पाहिजे। महाराष्ट्र विकास देतो, महाराष्ट्रातनं डेव्हलपमेंट होते। हे बघा 8 बजेटपैकी त्यातल्या त्यात हे चांगलं बजेटची घोषणा आहे। आता प्रत्यक्षात बजेट हा डिटेलमध्ये असतो। आत्ता आम्ही फक्त भाषण ऐकून बाहेर आलो, आत्ता आम्हाला पुस्तकं मिळालीत, आम्ही उघडलेत, अपेक्षा भंग होईल असं आम्हाला वाटते। 12 लाखाचं सुद्धा घोषणा व्हायला एक चांगलं आहे, पण त्यात परत त्यांनी काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत। तो नवीन योजनेप्रमाणे 12 लाखचं म्हणणं आहे की नवीन जुन्या योजनेप्रमाणे 4 लाखाचं परत त्यांनी स्लॅबची चर्चा केलेली आहे। सगळे एक्झेम्पशन ठेवलेत का परत काढून टाकलेत? परत काहीतरी करून लोकांना टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणायचा हा प्रयत्न चालला आहे। पुन्हा आपल्याला हिथून पैसे जर सवलत देत असतील तर ती पैसे कुठून काढणार आहे? GST बद्दल अजून तुम्ही काय करणार आहे? कुठे कुठे GSTचं सुधारणा काय करणार, त्याबद्दल काही बोललेलं नाही। हे सगळं घुमाफिरा के चाललंय असं म्हणायचं। हे घुमाफिरा के बिहार ची इलेक्शन जिंकायची, कारण बिहारची इलेक्शन जर ते ह्या वेळेला हारले, कारणच आहे कारण बिहारची निवडणूक जर ते हरले तर केंद्र सरकार टिकत नाही। जर डिसेंबरमध्ये बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर पुढच्या अर्थसंकल्प हे भाजपची मंत्री हे सादर करणार नाहीत, आणि त्यामुळे बिहारवर कॉन्सन्ट्रेशन चालले। पण ज्या राज्यांनी महाराष्ट्राने तुम्हाला एवढे खासदार दिलेत, एवढे आमदार निवडून दिलेत, त्या महाराष्ट्राकडे एवढा अन्याय करावा हे जरा जास्त। शेतकऱ्यांसाठी काय मिळालं असं वाटतंय? हे बघा, तुम्ही समजून घ्या, शेतकरी आज कर्जबाजारी आहे। शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही। तुम्ही किती घोषणा द्या, 3 लाखाचं 5 लाख व्याज माफ करा म्हणा, शेतकऱ्याला कर्जच मिळत नाही। मुळात शेतकऱ्यांनी मागचे कर्ज घेतले ते फेडायला शेतकऱ्यांना पैसे नाही आहेत। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं मी तुमचे कर्ज माफ करतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील कर्ज माफ करतील, शिंदे साहेब मुख्यमंत्री केलंच नाही, दुसरेच मुख्यमंत्री झाले, ते आता म्हणते मी बोललोच नाही। मग नेमकं कोण बोललं, काय करणार आहेत हे माहीत नाही। मग आधीच कर्ज आम्हाला माफ होईना, ते कर्ज फेडायला आमच्याकडे पैसे नाहीत, नवीन कर्ज काढल्यावर व्याज देतो, नवीन कर्ज काढताना जुनं भरा म्हणतील, जुनं भरायला माझ्याकडे पैसे नाहीत। हे सगळ्या पोकळ घोषणा आहेत। शेतकऱ्यांचं व्याज माफ होणार, 3 लाखाचं 5 लाख होणार, कधी होणार, काय होणार, कसं होणार, तो शेतकरी जगणार का नाही जगणार? बघा, ही घोषणांचं सरकार आहे। लोकांना ही सवय झालेली आहे की खूप मोठ्या मोठ्या घोषणा करतात, प्रत्यक्षात काय होईल माहीत नाही। ह्या आपल्या सगळ्या संस्था संपवणार आहेत। आज पोस्टलला सुद्धा खाजगीकरण करण्यासारखं काहीतरी ते बोलले आहेत, मॉडर्नाइज करणार। हे जेव्हा मॉडर्नाइज करणार म्हणतात भीती वाटते। BSNL मॉडर्नाइज करतो म्हटलं विकायला काढले, एअर इंडिया मॉडर्नाइज करतो म्हटले विकली। आता पोस्टल पण आपली जे काय थोडंफार राहिले पोस्टल लोक येतात ती पण आता मला विकणार आहेत। पोस्टलबद्दल बोलले, पण तो पोस्टल कर्मचारी जो डाकी आहे त्यांच्या मागण्या पण तुम्ही ह्या चर्चेत घेतलेल्या नाहीत। अजून डिटेल वाचलेलं नाही मी, मला थोडा वेळ दिला पाहिजे। शेवटचा प्रश्न विचारतो, 10 पैकी किती गुण द्याल या बजेटला? हे बघा, नापास आहेत, त्यामुळे 3.5 गुण मी ह्यांना देतो। काटावर पास म्हणायचं तर काटावर पास। सरकार काटावरती पास आहे, काटावरती पास असणारे 3.5 गुण या बजेटला खासदार विशाल पाटील यांनी दिलेले असतानाच हे बजेट फक्त आणि फक्त बिहारसाठी आहे अशा पद्धतीची टीका देखील केंद्र सरकारवरती खासदार विशाल पाटील यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।